सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपच्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार रविवारी भक्तिमय वातावरणात सुरू झाला। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपच्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार रविवारी भक्तिमय वातावरणात सुरू झाला। गणपती घाट इथं माजी नगरसेवक विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत गणरायाच्या चरणी प्रचाराचा नारळ वाढवून आणि आरती करून प्रचाराचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। जय श्रीराम, जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीचा जय असो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय। यावेळी भाजपचे उमेदवार विनोद भोसले, विजया खरात, श्रीदेवी फुलारे आणि अंबादास करगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। चारही उमेदवारांनी गणरायाचे आशीर्वाद घेऊन प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला। नागरिकांना मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रसंगी उमेदवारांनी एकमुखानं विजयाचा दावा करत प्रभागातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन केलं। प्रभाग क्रमांक 15चा विकास हा आमचा प्राधान्यक्रम असून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन उमेदवारांनी दिलं। चौघांनाही तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। सगळ्यांनी एकमताने आज मी नसून उमेदवार देवेंद्रदादा कोटे आहेत असं समजून सगळ्यांनी त्या भागातून जास्तीत जास्त लीड द्यावं। आपण तळागाळापर्यंत लोकांनी घेऊन जाव्या आणि येणार काळामध्ये 15 तारखेला इलेक्शन असल्यासारखं आहे। आणि आपण बघतो की जे मोदी साहेबांनी, जे मुख्यमंत्री साहेबांनी जे विकास केले तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणा जो योजना आहे, जी की केवळ भारतीय जनता पार्टीने ही लाडकी बहिणा योजना केलेली आहे आणि ह्याचा लाभ आपण महिला आपण घेत आणि इतर लोक त्याचा कुठलाही गैरफायदा न घेता करता आपण सर्व महिला तळागाळापर्यंत जाऊन तरी आपण बीजेपीला साथ द्या आणि आपले मधले जे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्फत जे आपण सर्व काम केले आहेत आणि त्यांच्या मी खरं तर मी तुमच्या सर्वांचे महिलांचे खूप खूप मनापासून आभार करते की आपण सर्वांनी जिथं जिथं आपले नातेवाईक असेल, महिला असेल, कोणी सुद्धा कोणाचाही काय पण गैरसमज करायला बघतील ते न भोळी पडता आपण चारही फायनल बीजेपीचेच करूया। खरं तर आपण जर पाहिलं की देशात पंतप्रधान पण भाजपाचेच आहेत, मुख्यमंत्री पण आपलेच आहेत, आमदार पण आपलेच आहेत, म्हणून चारही नगरसेवक सुद्धा सोलापूर महानगरपालिकेत आपलेच पाहिजेत। कारण की जर आपला जर प्रभाग जर आपण एकंदर पाहिला तर आपला प्रभाग हा संमिश्र प्रभाग म्हणून होतो। चाळींची तेवढीच संख्या आहे आणि अपार्टमेंटची तेवढीच संख्या आहे, त्यामुळे तो त्याचा समतोल या ठिकाणी करण्याकरता ह्या चारही उमेदवारांना निवडून दिल्यानंतर खरं तर जुनी चाळ असेल, एनजीबी चाळ असेल, आमची मला वाटतं उमानगरी असेल, कोल्हापुरी चाळ असेल, फॉरेस्ट असेल, ह्या लक्ष्मी चाळ असेल, या ठिकाणी बिटूचा अतिशय घन असा प्रश्न आहे। आणि निश्चितपणाने मी सांगू इच्छितो, आज गणपती बाप्पा समोर सांगायला हरकत नाही की निश्चितपणाने तुम्ही आम्हाला चौघांना निवडून दिल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी निश्चितपणे आम्ही चौघे नगरसेवक एक दिलाने काम करू। माजी नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत सांगितलं की भाजपनं नेहमीच विकासात्मक कामांना प्राधान्य दिलं असून या प्रभागातही भाजपचे उमेदवार निवडून आल्यास विकासाला नवी दिशा मिळेल। आज प्रचाराचा नारळ श्री गणेश गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपलं प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्वांना यश मिळणार या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। आणि सर्वांनी एक दिलाने एक मताने या ठिकाणी आपल्याला प्रचार करायचा आहे एवढंच सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच यश या ठिकाणी मिळणार आहे। या कार्यक्रमाला प्रभागातील मतदार, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळं प्रभागात निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झाल्याचं चित्र दिसून आलं।